नमस्कार सर्वांना. आपल्या योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुमच्या घरावरती तुम्हाला सोलार पॅनल बसवायचं आहे, तर सरकारने नवीन सोलार रूफटॉप योजना सुरू केली आहे. तुम्ही आता सोलार बसवू शकता, तेही फक्त 2,500 रुपये ते 10,000 रुपये एवढ्या रकमेमध्ये. तुम्हाला 95% अनुदानसुद्धा मिळणार आहे आणि विशेष म्हणजे महावितरण तुमच्या घरावरती हे पूर्णपणे प्रोसेस आहे सोलारचं करणार आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. याबद्दल शासन निर्णय आलेला आहे, प्रस्तावना मांडली आहे, योजना कोणासाठी आहे, त्यानंतर उद्दिष्ट काय असणार आहे, कागदपत्रे कोणत्या लागणार आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कालावधी काय असणार आहे, त्यानंतर खर्च तुम्हाला 2,500 रुपयेपर्यंतपासून ते 10,000 रुपये तुम्ही पात्र आहात का नाही, ही सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आहे किंवा अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर लक्षात घ्या, 100 युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलार योजना राबविण्यात येत आहेत. तर याबाबत शासन निर्णय GR आलेला आहे. महाराष्ट्र शासन अंतर्गत हा GR आलेला आहे. संदर्भ महावितरण कंपनी मार्फत आहे. प्रस्तावना राज्यातील वाढते औद्योगिकीकरण व शहरीकरणामुळे पारंपरिक विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या विजेची निर्मिती प्रामुख्याने कोळसा, पेट्रोलजन्य पदार्थ, नैसर्गिक वायू या ऊर्जा संसाधनांपासून होत आहे. सदर ऊर्जेची संसाधने मर्यादित स्वरूपात असून भविष्यात संपुष्टात येणार आहे. अशा ऊर्जा स्रोतांचे बेसुमार वापर केल्याने हवेच्या प्रदूषणात मोठी भर पडत आहे. त्यामुळे वैश्विक तापमान वाढ आणि पर्यावरण बदलाचा अनिष्ट परिणाम सर्वांना सोसावा लागत आहे. यासाठी ते पूर्णपणे ह्या प्रस्तावना मांडली आहे. तर दारिद्र्य रेषेखालील अथवा मध्यमवर्गीय नागरिकांसाठी वीज वापर व त्यांचे मासिक बिल ही त्यांच्या उत्पन्नाच्या दृष्टीने मोठी खर्चाची बाब आहे. त्यामुळे सदर ग्राहकांना मासिक वीज बिल वेळेवर भरणे जिकर्जी बनले आहे. त्याकरिता अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवणे व विजेचे वापराचे बिल शून्यापर्यंत कमी करणे असा दुहेरी उद्देश साध्य करणे गरजेचे आहे. त्यामुळे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे व घरगुती वीज ग्राहकांना विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्याकरिता दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी भारत सरकारद्वारे प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना मंजूर करण्यात आलेली आहे. तरी ते केंद्र शासनाचं नवीन व नाविन्यपूर्ण ऊर्जा मंत्रालयाने MNRE निर्गमित केलेल्या 16/3/2024 आदेशानुसार 13/2/2024 पासून दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी 1 कोटी घरांना रूफटॉप सोलर यंत्रणा स्थापित करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. त्यापैकी महाराष्ट्र राज्याकरिता 8.75 लाख घरांना रूफटॉप सोलर यंत्रणा स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. तरी ते शासन निर्णय काय आहे तुम्ही पाहू शकता. योजनेचं नाव आहे स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप स्मार्ट सोलार योजना. आता इथे पात्रता बघू शकता. आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणे तसेच सौर ऊर्जेद्वारे निर्मित ऊर्जेची घरगुती वापरानंतर शिल्लक असलेली विजेची विक्रीमधून त्यांच्या उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करणे, या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे याकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना शासन निर्णयाद्वारे मांडण्यात येत आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी असणार आहे, कारण आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरील तुमच्या घरावरती ही सौर ऊर्जा तुम्ही बसवू शकता. प्रकल्प असणार आहे, मोठा प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये तुम्हाला जितकी वीज तुम्हाला वापरायची आहे तर वापरून उरलेली वीज तुम्ही काय करू शकता, तिथे विक्रीसुद्धा करून पैसे कमवू शकता. तुमचे उत्पन्नसुद्धा त्यामध्ये मिळणार आहे. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील सुमारे 1.94,622 घरगुती वीज ग्राहक तसेच ज्यांचे वीज वापर 100 युनिटपेक्षा कमी असे सुमारे 3,45,370 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहक असणे. एकूण 50,000 घरगुती ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे घोषित अनुदान व्यतिरिक्त अधिकचे अनुदान राज्य शासनामार्फत मान्यता देण्यात येत आहे. योजनेचे उद्दिष्ट तुम्ही पाहू शकता. दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे. दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करून देणे. छतावरील सौर ऊर्जा निर्मितीची क्षमतेत वाढ करणे. स्थानिक रोजगाराच्या संधी वाढवणे व अर्थव्यवस्थेत विकास करणे असणार आहे. त्यानंतर इथे लाभार्थ्यांचे वीज ग्राहक गट हिस्सा व लागणारी निधी इथे दिलेली आहे. घरगुती वीज ग्राहकांचा गट दारिद्र्य रेषेखालील ग्राहक व 100 युनिटपेक्षा कमी वापर असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक
ज्यामध्ये राज्य शासनाचा हिस्सा 35%, सर्वसाधारण गट 20%, अनुसूचित जाती 30%, अनुसूचित जमाती 30% असणार आहे. तरी तुम्ही पाहू शकता घरगुती वीज ग्राहकांचा वाटा, ग्राहकांचा हिस्सा किती असणार आहे, राज्य शासनाचा हिस्सा किती असणार आहे, हे पूर्ण माहिती ते दिलेली आहे. योजनेची अंमलबजावणी, या योजनेची अंमलबजावणी करता महावितरण कंपनी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम करणार आहे. निकष पाहू शकता, ग्राहकांकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या कुटुंबाच्या छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ तुम्ही घेतलेला नसावा. इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. वीज ग्राहक थकबाकीमुक्त असणे आवश्यक असणार आहे. निकष सुद्धा दिलेला आहे. ज्या वीज ग्राहकांचा वीज वापर वर्ष 2025 ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 मध्ये कुठल्याही महिन्यात 100 युनिटपेक्षा जास्त नसेल असेच ग्राहक या योजनेस भाग घेण्यास पात्र असणार आहे. फक्त सिंगल फेज वीज ग्राहकांच्या योजनेत भाग घेण्यास पात्र असणार आहे. त्यानंतर तुम्ही जर दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्य लाभ देण्यात येईल व दारिद्र्य रेषेखालील ग्राहक वगळता इतर ग्राहकांसाठी सदर योजना प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती राबवावी. डिसेंबर 2025 पर्यंत योजनेमधील दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांची संख्या 1,94,622 पेक्षा कमी असल्यास सदर कोटा 0 ते 100 युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी वळविण्यात अधिकार महावितरण कंपनीचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक दिलेला आहे. कालावधी पाहू शकता, सदर योजनेची कालावधी मार्च 2027 पर्यंत असणार आहे. या योजनेची अजून अर्ज करण्यास सुरुवात झालेली नाही, त्यामुळे अर्ज जेव्हा सुरू होतील तेव्हा नक्कीच आपल्या चॅनलवरती येणार आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. अंमलबजावणीची कार्यपद्धती तर पूर्ण माहिती दिलेली आहे. GRची लिंक कोणाला पाहिजे असेल तर लिंक म्हणून कमेंट करा. महत्त्वपूर्ण माहिती आहे. तुम्हाला तुमच्या घरावरती सोलार बसवायचं आहे तर कागदपत्रे गोळा करा. त्यानंतर जे तुम्ही पात्रता आहे का चेक करा. ही सगळी माहिती तुम्ही बघून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला फॉर्म सुरू झाल्यानंतर धावपळ होणार नाही व तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकणार आहात. महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.